आपल्या कुंडलीतील अष्टम स्थानातील ग्रह म्हणजे मृत्यू स्थानातील ग्रह आयुष्यामध्ये बरेच अडथळे निर्माण करत असतात। या स्थानातील जे ग्रह आहेत त्याप्रमाणे काही उपाय केल्यास त्या ग्रहांचे अशुभ फळ आपल्याला मिळत नाही, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की त्यांची अशुभ फळांची तीव्रता कमी होत जाते। आपण बघूया, रवी जर असेल अष्टम स्थानामध्ये तर 41 दिवस मूठभर गहू आपल्याला मंदिरामध्ये दान करायचे। चंद्र असेल तर श्राद्धाच्या वेळी किंवा भंडाऱ्याच्या वेळी दूध आणि केळी दान केली तर चालतात। मंगळ असेल तर मातीच्या भांड्यामध्ये मध घालून निर्जन ठिकाणी आपल्याला जमिनीत पुरायचे। बुध असेल तर पितळेच्या गडूमध्ये किंवा छोट्या पितळेच्या तांब्यामध्ये आपल्याला हिरवे मूग भरून पाण्यात सोडायचे। गुरु असेल तर 8 हळकुंड आपल्याला दत्त मंदिरात ठेवायचे। शुक्र असेल तर महादेवाच्या पिंडीवरती शुक्रवारी आपल्याला दहीचा अभिषेक करायचा। शनी असेल तर 800 ग्राम अख्खे उडीद आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे। राहू असेल तर 8 खोटी नाणी आपण शनिवारी पाण्यात प्रवाहित करू शकतो। केतू जर असेल तर धर्मस्थळी किंवा मंदिरामध्ये आपल्याला काळ्या पांढऱ्या रंगाची पायपुसणी दान करायची। या उपायांनी अष्टम स्थानातील ग्रह जे आपल्याला त्रास देत आहेत किंवा अडथळे निर्माण करत आहेत त्याची तीव्रता कमी होत जाते आणि आपल्याला यश मिळत जाते।